धुळे शहरातील चोरिया नगरात थकबाकीदारावर नळ कनेक्शन कट करून जप्ती पथकाची कारवाई। याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील मनपा प्रशासनाकडून सध्या थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा सुरू असून थकबाकीदारांनी आपले मालमत्ता कर भरणा करावा, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा मनपा प्रशासनामार्फत देण्यात आला आहे। तरी देखील मालमत्ता कर धारक हे आपले कर भरणा करत नसल्याने आज मालमत्ती थकबाकी भरत नसल्याने सदर आज धुळे शहरातील चोरिया नगर घरमालक सुनील गोविंद अग्रवाल 6B रामा प्लेस चोरिया नगर यांच्याकडे 1,41,799 रुपये एवढी थकबाकी असल्याने आज प्रथम नळ कनेक्शन कट करण्याची कारवाई करण्यात आली। तरी देखील संबंधित घरमालकांनी आपले थकबाकी न भरल्यास पुढील जप्तीची कारवाई करण्यात येईल असा इशारा मनपा प्रशासनामार्फत करण्यात आला आहे। यावेळी आयुक्त उपायुक्त यांच्या मार्गदर्शनात सदरची कारवाई करण्यात आली। सदरची कारवाई जप्ती पथक प्रमुख शिरीष जाधव, निरीक्षक मुकुंद अग्रवाल, निरीक्षक शरद नवले, संजय शिंदे, प्रसाद चाले, संजू सैंदाने, सुभाष बंगर आदी सर्व जप्ती पथकाने सदरची कारवाई केली। धुळे महानगरपालिकेतर्फे ज्या मालमत्ता धारकांकडे थकबाकी आहे अशा मालमत्ता धारकांकडे कारवाई करण्यासाठी महाशय आयुक्त साहेब देवीदास टेकाळे यांच्या आदेशानुसार जप्ती पथक नेमण्यात आले असून आज दिनांक 18/10/2022 रोजी मालेगाव रोड चोरियानगर येथील सुनील गोविंद अग्रवाल यांच्याकडे 1,41,709 रुपये थकबाकी असल्याने व त्यांनी भरणा करण्यास नकार दिल्याने सदर त्यांचे नळ कनेक्शन आज बंद करण्यात आले आहे। या उपरही त्यांनी पैसे न भरल्यास पुढील कारवाई जप्तीची करण्यात येईल। तरी धुळे शहरातील तमाम नागरिकांना कळवण्यात येते की ज्या मालमत्ता धारकांकडे थकबाकी असेल त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरणा करून महानगरपालिकेत सहकार्य करावे व जप्तीची कठोर कारवाई टाळावी ही विनंती।